हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज मी निघालेले आहे माझ्या आजी बाबांच्या गावाला, म्हणजेच माझ्या मम्मीच्या माहेरला. तर आमच्या मम्मीचं माहेर कसं आहे, आमच्या आजी बाबाचं घर कसं आहे, तिथलं सर्व दाखवते. आम्ही जवळजवळ तुम्हाला सांगते 50 वर्ष 1950 सालाचं ते घर पण जुनं आहे, ते दाखवणार आहे. तर चला आता ते घर बघूया आणि तिथलं सर्व व्ह्यू, चनकापूर धरण, ते सर्व तुम्हाला तिकडचा एरिया दाखवणार आहे. आणि आम्ही तिथले फेमस पेढे आहे ना, ते सुद्धा घेऊन येणार आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते तिकडचं सर्व वातावरण आणि तिकडचं ते गाव. आमचं लहानपण म्हणजे त्या गावातच आम्ही सुट्ट्या लागल्या का प्रत्येक वेळेस त्या गावाला जायचो, म्हणून ना तिथलं सर्व आठवणी आज ताज्या होणार आहे. खूप वर्षानंतर मी माझ्या आजीबाबांच्या गावाला जात आहे. तर इथं आम्ही लक्की, मम्मी, पप्पा सर्वजण जात आहोत. तर चला तिकडचं गाव मी तुम्हाला दाखवते. खूप सुंदर आहे, खूप पाहण्यासारखं आहे ते गाव. तर चला. हा छोडून द्यायचे तू त्या देखो आप आमच्या सीट बेल्ट लाव. हळू जाऊ दे लकी, काय नाही. हां, अजून टाईम. बंद येते तर खोके लावलेले. कसं ड्रायव्हिंग करतो रे, कसं ड्रायव्हिंग करतो. तर इथला हे तुम्ही पाहणार व्ह्यू तर किती सुंदर आहे. आणि हे जे तुम्हाला डोंगरामध्ये होल दिसतंय ना, तर त्याची एक गोष्ट आहे. तर तिथं आहे ना, देवीने जेव्हा राक्षसाचं वध केलं होतं ना, तेव्हा त्या देवीने तिथं पाय मारलेला होता. तर त्याचं ते असं पायाने तिथं ते होल झालेलं आहे. तर त्याची खूप मोठी कहाणी. जेव्हा राक्षस तिथे होता, देवीने त्याला मारला. तो राक्षस आहे ना, म्हणजे लोकांना त्रास द्यायचा. तर त्यावेळेचं ही गोष्ट आहे. तर तेच आहे ते, म्हणून म्हटलं चला दाखवूया. इथं तुम्हाला गाडीमधून दिसतंय तर खूप भारी आहे. इथं रोड पाहू शकता किती सुंदर आहे. दोन्ही बाजूने डोंगर, झाडं खूप खूप भारी आहे. तुम्हाला काय सांगू,
व्हिडिओपेक्षा रिअलमध्ये ना इतकं मन प्रसन्न आहे. तर चला मी तुम्हाला पुढे अजून दाखवते. जागा आहे का तर इकडे हे जुनं घर आमचं आजीचं. हे जे दिसतं ना वरती सर्व डोंगर आहे आणि हे जुनं घर होतं. खाली बघून हा आम्ही पहिले डोंगराला चढायचो बरं का लकी आणि डब्बे घेऊन जायचो. हे बघ आदवी एक आम्ही ह्या डोंगरावर खूप चढायचो वरती. आणि हे जुनं घर आमचं. हे आम्ही लहानपणी ना आजी बाबांकडे यायचो मे मध्ये. तर हे जुनं घर आहे. चला आता तुम्हाला दाखवते वरती. नंतर बोलत हळू खाली बघून चला. तर हे आमचं जुनं घर आहे आजी बाबांचं. आता इथं कोणीच नाही राहत. आणि पहिले आम्ही यायचो तेव्हा इथंच खेळायचो. हे सर्व हे झाड लय मजा यायची इथे. उद्या मारून दिल का घरी आठवण आमच्या ह्या घराची आठवण आहे. फोटो पण काढून घ्या. तर आता हे घर बंद आहे त्याच्यामुळे आता आम्ही नाही उघडलं. लॉकीमध्ये नाही का काही पण किडे बिडे राहू शकतात ह्या घरामध्ये. त्याच्यामुळे आम्ही नाही उघडलं. आणि बाकी सर्व मम्मी पप्पा ते खाली आहे. आणि आम्ही दोघं इथं आलो आहे. म्हटलं चला हे घर आता बंदच पडलं आहे. काहीच नाही आता इथे. तसंच आता राहणार. आणि आजी आता मळ्यामध्ये घर आहे ना तिथं राहते. आणि इथं कोणीच नाही राहत आता. तर असं आहे. आम्ही लहानपणी इथंच राहिलो आद्विक. एकदम भारी वाटतं ह्या घरामध्ये. तर शाळा ही जागा पण बाबांचीच होती. बाबांनी शाळा बांधायला दिलेली आहे. तर ही साईडला मग तिथं ना नाव पण आहे बाबांचं. पण आता तिकडे लॉक आहे शाळा त्याच्यामुळे दाखवता येणार नाही. त्यांचं नाव दिलं कारण की जागा दिली होती बाबांनी शाळेसाठी. आणि इकडं एक ते योजनामध्ये ते घर बांधलेलं आहे. ते योजनेचं कोणतं असतं ना घरकुल योजना त्याच्यामध्ये हे घर बांधलेलं आहे आजीचं. इथे पण ते काय आता इथे कोणीच नाही राहत. आणि हे झाड मस्त असं छान खूप जुनं आहे. किती वर्षांचं आहे हे झाड. तर ह्या घराची आठवण म्हणून म्हटलं चला इथे येऊन शूट करू. कारण की हे घर खूप जुनं आणि खूप याच्या आठवणी आहे आमच्या. तर त्या सांगेल मी तुम्हाला नंतरच. तर असं आहे हे घर. जुनं फ्रेम आहे याच्यामधले काय काय. हे ना जिजूंचं आहे. इथं जिजू आहे. हे इथं माझा आहे. हे ना मामाच्या मुली आहे. ही मुलगी मोठी मामा
हे कोणाचं काय माहिती, पुन्हा जाळं पण लांबले. ठीक आहे. आणि सर्व जुनं घर आहे सर्व असं. तुझ्या मामा काहीतरी लागलंय. देवीचा फोटो सप्तशृंगी देवीचं घर. इथं गॅस बीस असंच ठेवलंय. हे सर्व जुनं आहे इथे सर्व. आता इथं कोणीच नाही राहत, आता तसंच पडतं. आजी पण नाही, काही नाही. हे सर्व तसल्या तसंच आहे आता. कोणीच काही नाही इथं, काही करतच नाही. सर्व इथं पण गॅस वगैरे सर्व ठेवलेलं आहे. आले आम्ही, बसलो इथं लकीन मी क्याच्या गप्पा मारत. बस हा, किती ओल आली गाजी. बाई मला जवळ खाली बस इकडे, इथे इथे. हो, किती ओल. बरं झालं तिकडेच राहते का तू. इकडे ये इथं जरा. वाटत सकाळी 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 हो वाट विमान तयार होती मग तेव्हा तिकडे बघ मला बघ साडे तेव्हाच फोन करेल मला. इथं ना हे देवीदासचं घर आहे, देवीदास दादाचं. बघ खेड्यावरती पण तरी नाही व्यवस्थित फर्निचर. देवीदास दादाचं लयच घराचं भांडे बिंडे. काय करते तू. कुठे गेले हे. मला बघा मिसरी बाई सोनीला खुशी हे बघ हे. बाय गुडीने एक खेपाया बगीचा काढीन ताईला टाक दिला बरोबर. हा ना, किती भारी फुलं. गुडी बी आणि तेच कराने बस रे बाबा फोटो काढीन आणि मामासला दाखव बस. दादा बाईचं घर खूप दिवसानंतर पाहिलं. दाखव ना गं मोबाईल. देवीदास दादा बघल ना मग. लागल्यास तर आता खाई घे तू घे रा आजी बी काय आता पोरगी पैकी काय करा आय इकडे ये अशी करत आहे बरीवर तो पाणी आता आपल्याला तरी ये पाणी नाही तरी गेला तो शाप फायदे राहिले येऊ लागले त्या पावसाळ्यात आणलेली मग खावाला रोज देऊ तिला आठवण फक्त संध्याकाळला देत मला जेवण बघ चुलावरची भारी फुगती बघा. नाही बघ ना अशी किती खरपूस ना. कुठली का भारी ना पटकन होईल. नाही ना सुट्टी गुडीना काय काय चालना बाई गुडीला हा ना. हा येऊ ना आता.
फोटो. आता आम्ही निघालो, आता जाणार, सर्वांना भेटून घेतो. या मग. हा बाय मामा. आता आता तुझ्या अशी नाही घ्या बरं का. हा ना, तिथं मोतीला म्हटलं तिकडे घेऊन आला असता तर तिकडे 350 रुपये पाहिजे. इथं साईडला जागा आहे बघ लावायला थोडं. वळवून गेलं की लगेच. अरे चलो. जा तुम्ही. तर आम्ही अण्णा भंडारी पेढे घ्यायला आलेलो आहोत. तर इथले फेमस पेढे असतात अण्णा भंडारीचे. हे ना बाबा, त्यांचं आहे ना मूर्ती, अण्णा भंडारी. त्यांची मूर्ती. हे ना विकायचे, स्वतः विकायचे पेढे. स्वतः त्यांची जीभ राहायची, जीभमध्ये पेढे विकायची, ते अण्णा भंडारी. हे त्यांचं इथं मंदिर. तर खाली बघ, हा चिखल. मंदिरात गेले ते पण ते. त्यांची जीभ नाही का आता पहिली जुनी. वास येतोय बघ पेढ्यांचा. तयार होत आहे. किती वेळ लागेल तिथं? किती अर्धा तास लागणार आहे पेढे बनायला. तर आम्ही आता चनकापूर धरणावर बघतो जाऊन येतो. इथं धरण पण जवळ आहे. चला आता इथे आम्ही चनकापूर धरणवर आलेलो आहे. किती छान आहे ना. इथं फोटो काढू आपण. मस्त आलेलो आहोत आणि इथे ना खूप धबधबे, इतके भारी धबधबे ना तुम्हाला काय सांगू. तर तुम्हाला सर्व धबधबे दाखवते आणि एवढं भारी वाटतंय ना, खूप भारी. चला लकी, लकी, आय लकी. तू कुठे पण नको पडशील, वाहूनच जाणार. तर एवढं भारी ना फोटो वगैरे शूट केले आम्ही मस्त. खूप भारी वाटतंय सर्व. इकडे बा गाडीमध्ये चाली पाहिजे बावडा. लग आजू भारी वाटतंय ना इथे. तुम्हाला काय सांगू, खूप मस्त व्ह्यू आहे. वाटतंय ना, खूप भारी वाटतंय. इतकं छान फ्रेश वाटतंय. आणि तुम्हाला सुद्धा हे चनकापूर धरण आहे, तर तिथे आम्ही आलेलो आहोत. आणि इथं लहानपणी ना आजीच्या गावाला यायचो तर नेहमी इथे यायचो आम्ही, नेहमी इथंच यायचो. तर हे आज म्हणतात दाखवू तुम्हाला आणि खूप भारी आहे. लकी
लय आळूची पानं आहे ना, आळूची पानं घेते आम्ही आता इथून. धनावरून आलो आता आम्ही, परत पेढे घ्यायला आलो. इथं पेढे घेतो. वास तर भारी येतो इथे. झाले का रेडी विचार बरं. पेढे झाले? पेढा कुंदा झालाय, चालेल का? कुंदा म्हणजे पेढाच झाला म्हणजे ते डायरेक्टच का असं? हा दाखवा ना कसं ते काय किलो आहे सांग. काय वाढलं? वाढलं म्हणजे किती वाढलं? वनी आम्ही कडे उतरवले अजून वाफ गरम आहे का? गरम आहे. एक अर्धाच द्या. इथं घातले पेढे घेऊन घेतले. मोरे पळताय ते गेल ते पुढे गे. बांबू आहे ना, बांबूची कोंबाची भाजी करतात ते बघू आपण. हे उभं राहता साईडला. ती घनदाट जंगल, ती जंगलात कोंबाची भाजी शोधतोय. बांबूचं कोंब. गाडी लावली लकीत ते तिकडे आहे आणि हे सप्तशृंगी गड आहे इकडे. आहे का ग? तर मग मी कोंबची भाजी शोधते. बांबूचे कोंब. अद्विक ये इकडे. तर आम्ही इथं चाललोय आता जंगलामध्ये जंगल भाज्या शोधायला. आणि इथं ना खूप आम्ही आता तिथून ना खूप सारे आळूचे पानं पण तोडले. आणि इकडे आता जे असं ना बांबूचं कोंब मध्ये आहे बांबूचं. थांब इकडूनच बघू. हा टायगर पण येतो बरं का इकडे. चुप बस रे. तर शूटिंग करत करतच आणते. तसं तर काय कोंब नाही दिसत आहे मम्मी. कोणता एवढाच का? लय छोटा वाटा आहे. हे बघ एवढा नाही ना. एक भाजी केवढी पडेल? आम्ही बनवतो, आम्ही रोज बनवून खातो ताई. केवढी भाजी पडत? भरपूर पडेल. कांदा, त्याच्यामध्ये कांदा लसूण येतं, टाकशाल ना तुम्ही. कमी कमी छोटा वाटा आहे मावशी. किती घ्यायचे? 2 30 ला द्या. त्यांच्याकडे कशी काय माहिती. कटुले मम्मी मोठे मोठे आहे ते. बघ ना, ये ना 1 मिनिट. इथं कसे वाटे दिले पण लई छोटे आहे हो. ते मोरचं बघा ना पुढचं. काय लावून देतील ना थोडी थोडी टाकून देतील ना. मग 2 घेतात. पण लय बारीक आहे ना मग ते म्हटलं. बघ बरं मम्मी. तेवढंच सांगतात इथं तेवढं. आताच निघून राहिला ना ते. बघ बरं ते तिथला बघ मग. अजून एक काय कवळे आहेत का? मस्त आहे करटुले. दिसायलाच भारी दिसत. बघ मम्मी घ्यायचे का मग? सारखंच आहे ताई. तरी भाजी बनवून जायचं. कवळे ना मग त्याला टाकून द्या ना जरा. हे बघा हे बघा हे 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 बघा याच्यातलं टाका. सफेद सफेद नाही का? अजून दुसरं बघा.
तिकड डोक्याचे हा चल करटुल्याचं पण बघ वाटतं येतं तुला लकीला खायचे का अंडे बघा अंडे घ्यायचे लकीला गावरानी अंडे आहे का तर आम्ही जस्ट आलो आताच आणि आळूची पानं परत मोहर सर्व आणलं भाजी तर चला आता चेंज करते जरा फ्रेश होते नंतर बोलते तुमच्यासोबत